ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित। भारतीय प्रजासत्ताकाच्या 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभराव यांनी मानवंदना दिली। राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। राष्ट्रध्वजानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सौरभराव यांनी सन्मान केला। लक्ष्मी भीमप्पा वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत गणपत जाधव, दिनेश शांताराम महाडी, अशोक बाळाराम पाबरे, बानू जयराम घुमाडिया, संतोष शंकर शिंदे, उषा अरुण पाटील, भाग्यश्री भागवान गायकवाड, लता जनार्दन गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रांगणातील सोहळ्यानंतर महापालिका भवन येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे उपस्थित होते। सर्वप्रथम ठाण्याच्या सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांच्या प्रयत्नाने, जनतेच्या सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे ते चिरायू हो, तो खरे अर्थाने आपल्याकडे तो जगतार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता, प्रजासत्ता स्थापित झालं पाहिजे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार, तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि गायक नट ओमकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे। दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेला भव्य आनंदोत्सव 2025 मध्ये हा पुरस्कार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहे। आनंद उत्सवाचे यंदाचे 3रे वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी या निमित्ताने मिळणार आहे। गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे। त्यानंतर रात्री 8:30 वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशोक खांडे निर्मित अमृतलता हा हिंदी गाण्याचा कार्यक्रम होईल। शुक्रवारी 7 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता सूर आणि ताल यांचा अभूतपूर्व आविष्कार
फ्युजन सादर होईल. त्या सूरमणी, विवेक सोनार बासरी, पंडित रविचारी सितार, पंडित मुकुंदराज देव तबला, गौतम शर्मा ड्रम आणि अतुल रनिंगा कीबोर्ड हे कलाकार सहभागी होतील. रात्री 8 वाजता धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार आणि धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा होईल. या सोहळ्यास माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर सुरश्री ही सुरेश वाडकर यांची सुरेल मैफिल होणार आहे. शनिवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता गीत रामायणाचे 70 वर्ष आणि राम मंदिर वर्षपूर्तीच्या निमित्ताने गीत रामायण सादर होईल. त्यात ऋषिकेश रानडे, अजित परब, प्राजक्ता रानडे, सोनाली कर्णिक आणि इतर कलाकार सहभागी होणार आहेत. आनंद उत्सवाची सांगता रात्री 8 वाजता अनाथांचा नाद या ध्वनिफिती चित्रफितीचे पुनश्च प्रकाशन आणि एकनाथ लोकनाथ या ध्वनी चित्रफितीच्या प्रकाशनाने होईल. या सोहळ्यास ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित राहणार आहे. त्यानंतर आशा भोसले यांची विशेष मुलाखत होणार असून अभिनेते निवेदक अभिजित खांडकेकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाफ असलेल्या या आनंद उत्सव 2025 मुळे ठाणेकर रसिकांना पर्वणी मिळणार आहे. या संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक अधोक्षज कराडे करणार आहेत. दिव्येश केदार बापट या महोत्सवाचा समन्वयक असून सर्व रसिकांसाठी अत्यंत नाममात्र दरात संपूर्ण महोत्सवाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत. प्रवेशिका मिळवण्यासाठी येथे संपर्क साधावा. यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं 3रं वर्ष आहे. गेली 2 वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला. यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ठाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतो आहे. गेल्या 2 वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतो आहे. पहिल्या दिवशी लतादीदींचा स्मृतिदिन असल्यामुळे अमृतलता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी फ्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांना आपण पहिला जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे. 8 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून गीत रामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. तर त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील. असे या कार्यक्रमात 3 दिवसात 5 कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये. तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या 5 कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन हे यशस्वी करावेत अशी आमची इच्छा आहे. कोण कोण मान्यवर येणार आहेत? पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योगमंत्री श्रीयुत उदय सामंत, नंतर परिवहन मंत्री श्रीयुत प्रताप सरनाईक, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्रीयुत नरेश मस्के उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 7 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. आणि 8 तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या संस्थेतर्फे करतील.
धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतले। तसेच टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहब अमर रहे या घोषणांनी टेंभी नाका परिसर दुमदुमला। त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुरेश मोहिते, कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, विश्वास निकम, अनिश गाडवे, वसंत गवाळे, संजय तरे, संजय दळवी, चंद्रकांत विधाटे, विभाग प्रमुख संजय भोईर, प्रकाश पायरे, जीवाजी कदम, प्रतीक राणे, मयूर पैलकर, व्यंकट कांबळे, महेंद्र पाटील, मितेश देशमुख, हेमंत व्यापारी, बिपिन गेहलोत, अमोल हिंगे, वरुण मानकामे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, संपदा उरणकर, कविता नार्वेकर, राजेश्री नवीन सुर्वे, सुनंदा देशपांडे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्यांना न्याय कसा द्यायचा या दृष्टिकोनातून दिघे साहेबांनी आम्हाला जी काही शिकवण दिली होती निष्ठावंत म्हणून, कारण दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत 4 अक्षर म्हणजे शिवसेनेसाठी ते त्यांची हयात गेली। सर्वसामान्यांना त्यांनी कार्यकर्त्यांपासून ते मंत्री नंतर सर्व काही केलं, परंतु आज जे काही निष्ठावंत या ठिकाणी आहेत आणि सांगितलं जातं की धर्मवीरांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे। मला वाटतं धर्मवीर आनंदिगे साहेबांनी कधी जातपात बघितली नव्हती, कधी त्यांनी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी उच्च पदापर्यंत त्यांनी नेऊन ठेवला होता आणि दिघे साहेबांनी स्वतःसाठी काही केलं नव्हतं। आज त्यांचं सर्व जीवन हे लोकांकरता त्यांनी अर्पण केलं होतं आणि ह्या दिघे साहेबांच्या माध्यमातून या ठाणे जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी तयार झाले आणि आज ते शिवसेना या 4 पक्षाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी निष्ठावंत, ज्या पक्षाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या निष्ठावंतांची फौज त्या ठिकाणी निर्माण केली आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज साहेबांना जाऊन 24 वर्ष झाली तरीसुद्धा साहेब सर्वांच्या मनामध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत। आणि आज तुम्ही बघितलं असेल आज असंख्य कार्यकर्ते, आज महिला आघाडी असेल, आमची युवा सेना असेल, त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल आमचे सर्व कार्यकर्ते असतील या ठिकाणी निष्ठेने काम करत आहेत आणि हेच खरे हे शिवसैनिक जे आहेत तेच खरे दिघे साहेबांचे वारसदार। प्रत्येक निवडणुकीमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव जे आहे ते वापरलं जातं, मात्र त्यांचं स्मारक जे आहे ते अजून देखील या ठिकाणी ठाण्यात बनलेलं, जी शिवसैनिकांची मागणी। मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे स्मारक आहे आज गेले कित्येक वर्ष ह्यांच्याकडे सत्ता आहे, स्वतः मुख्यमंत्री होते, हे स्वतः त्या ठिकाणी महाराष्ट्राचा कारभार 2.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने चालवलं तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आज ठाण्याची अवस्था काय झाली, आज तुम्ही त्या ठाणे महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये जवळजवळ 4 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली, परंतु अजून एक वीटसुद्धा लागलेली नाही। या शिवाजी मैदानामध्ये, ज्या शिवाजी मैदानामध्ये ऐतिहासिक अशा त्या ठिकाणी दिघे साहेबांचं स्मारक व्हावं म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिला होता आणि त्या प्रोजेक्टला पास झालेला असतानासुद्धा या मंडळींनी फक्त राजन विचारे त्यांच्या गटात जात नाही म्हणून तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी रद्द केला। अशा पद्धतीने लहान सहान काम करत बसतात, काल कुठेतरी पक्षप्रवेश
त्या ठिकाणी केला. एक कॉन्ट्रॅक्टरचा पक्षप्रवेशासाठी 8-8 दिवस ऑपरेशन चालू होतं त्यांचं, कळलं की नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, त्याला दमदाटी केली, त्याला हे केलं. अरे तुम्ही कार्यकर्त्यांचा तुम्ही दमदाटी करून आमच्याकडे या असं सांगून थोडीच होतं. आज ठाणे शहराची काय वाताहत झाली, या ठाणे जिल्ह्याची काय वाताहत झाली. आज लोकांना रस्त्यावरती चालता येत नाही, वाहतूक कोंडी होत आहेत, किती ॲक्सिडेंटमध्ये लोक मरत आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. आज तुम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास द्यायचा, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करायचे, त्यांच्यावरती केसेस टाकायच्या आणि या ठिकाणी आमिष दाखवून या ठिकाणी घ्यायचं, एवढंच काम त्यांचं चाललेलं आहे. आज तुम्हाला गद्दारी करून या ठिकाणी तुम्ही पदं मिळवलात, परंतु या ठाणेकर जनतेने तुमचं काय घोडं मारलेलं आहे. आणि या ठाणेकरांसाठी काहीतरी करा ना तुम्ही. हे सर्व उद्योगधंदे बंद करा तुम्ही. हे तुमचे जे उद्योग चालले आहेत, कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकणं, त्यांना आमिष दाखवणं, खरेदी विक्री करणं, ह्याच्यापेक्षा या ठाण्यातून तुमचं हे झालेलं आहे. आणि शेवटी या 4 अक्षरांच्यामुळे तुम्हाला ओळखलं जातं. काढा ना तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव काढा, धर्मवीर आनंदीकेचं नाव साहेबांचं हे करा आणि स्वतःचं नावाने पक्ष काढा ना. म्हणजे तुम्हाला कळेल की कसा पक्ष चालवायचा असतो. हे तुमच्यासारख्या अशा कार्यकर्त्यांना फोडून पक्ष चालवला जात नाही. हे थोडे दिवसाचं आहे. आज जनतेच्या मनात सर्व आहे. दिघेसाहेबसुद्धा उघड्या डोळ्यांनी बघतायत. दिघेसाहेब गेलेले नाहीत, दिघेसाहेब आहेत आणि ते नक्कीच या शिवसैनिकांच्या पाठीमागे आहेत. जे निष्ठावंत आहेत त्यांच्या मागे आहेत आणि हे दिघेसाहेब नक्कीच यांना धडा शिकवते. सर, एक वेगळा कचऱ्यावरच्या शाळेवर साजरा 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन स्वच्छ भारत निरोगी भारत या संकल्पनेतून संपन्न. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत या अशा विचाराने कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार, भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे, केदार चव्हाण, महेंद्र शिंदे, सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस. या दिवशी लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण केले जाते. याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व ते देखील आपल्यासारखे सामान्य आहेत. हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या, परिसर स्वच्छ करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या 3 वर्षापासून स्वच्छ तालुक्यांमध्ये राहणं, स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राहणं, स्वच्छ राज्यांमध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करत आहेत. शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरही तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरची मुलं जेव्हा 2015-16ला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का ते शोधत होते. लोकांकडे धुणी भांडी करायला लहान लहान मुलं जात होते. आज आपण देशाचे 75वी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे, वंचित मुलं आहेत, या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करतो. ठाण्याच्या 21 झोपडपट्ट्यांना येऊरपासनं कचऱ्याच्या ढिगापासनं प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस जिजाऊने सुरू केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुरती मर्यादित न राहता गरिबांच्या मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस 1ली ते 12वीपर्यंत कोचिंग
क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते. आज कचऱ्याच्या ढिगावरचं उदाहरण बघायचं गेलं तर 3 विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात. अनेक विद्यार्थी 8वी नंतर 9वीपासून धडपडीला JEE आणि नीटचे क्लासेस घेत आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे आहे, त्यांना IITला जायचं आहे, त्यांना पाठवण्याचं काम जिजाऊ करेल. जोपर्यंत या देशातील विद्यार्थी गरिबांचा मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातील गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही. बलवान करण्याचं काम जिजाऊ करेल.